नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण या भागात बोलणार आहोत अवजड उद्योगांसमोरील आव्हानं या विषयावर. राज्यामध्ये अवजड उद्योगांची होत असलेली पिछेहाट ही धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर अवजड उद्योगांसाठी अधिकाधिक पोषक असं वातावरण निर्माण करणं ही काळाची गरज बनली आहे. काय आहेत नक्की या उद्योगांच्या समोरच्या समस्या, अडचणी? पाहूयात एक खास वृत्तांत. महाराष्ट्रातले अवजड उद्योग डबघाईला आलेले नसले तरी त्यांची अवस्था तितकीशी चांगली नाहीये. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचं अनुचित धोरण ही मुख्य कारण आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अवजड उद्योगांचं विकेंद्रीकरण आणि राज्याबाहेर जाऊ पाहणाऱ्या उद्योगांना आळा घालणं अत्यावश्यक आहे. यासाठी पायाभूत सुविधांचं जाळं मजबूत करणंही महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्यमार्गांचं चौपदरीकरण, बंदरांचा विकास, जिल्हा मुख्यालय विमानांनी जोडणं, महानगरांपलीकडील शहरांमध्ये नागरी सुविधांचा विस्तार, बाजारपेठांचा विस्तार आवश्यक आहे. याशिवाय उद्योगांना वीज आणि पाण्याची मुबलक उपलब्धता ही आवश्यक आहे. राज्यातल्या उद्योगांसमोर काही प्रमुख आव्हानंही आहेत. महाग वीज. महाराष्ट्रात प्रति युनिट 11 तर मध्य प्रदेश, गुजरातमध्ये 7 रुपये वीज आहे. जमीन. महाराष्ट्रात भूखंडाचे दर अव्वाच्या सव्वा असून स्वस्तात भूखंड पुरवण्याची गरज आहे. पाणी. MIDCत 22.50 तर निवासी क्षेत्रातल्या उद्योगांसाठीचं पाणी 35 रुपये प्रति हजारी लिटर आहे. कर. LBT, वॅट आणि उत्पादक शुल्कामुळे उद्योजकांमध्ये उघड नाराजी आहे. कर्ज व्याजदर. मशिनरी आणि भांडवलासाठी व्याजदर अव्वाच्या सव्वा असून कर्ज धोरण लवचिक नसल्याने उद्योग ठप्प झालेत. एक खिडकी. उद्योग सुरू करण्यासाठी वेगवेगळे 22 परवाने आवश्यक असून परिणामी इच्छुकांची दमछाक होतीये. पायाभूत सुविधांच्या जाळ्याअभावी औद्योगिक विकासांचा वारू मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि काही अंशी नागपूर या पलीकडे गेलाच नाहीये. त्यामुळे ही परिस्थिती सुधारणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. आपण बघितलं अवजड उद्योगांपुढची आव्हानं या विषयावर काय काय नेमकं करायला हवं याचा एक छोटासा धांडोळा या वृत्तांतामध्ये घेतलेला होता. आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. ती चर्चा करण्याकरता अर्थातच आपल्याबरोबर आहेत संजीव साबळे, संपादक, मुंबई न्यूज ब्युरो, सकाळ. त्याचबरोबर आपल्याकडे आहेत रामभाऊ नाईक, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, केंद्रीय मंत्री होते, आणि कामगार नेते डॉक्टर DL कराड नाशिकहून आपल्याबरोबर आहेत. तेही या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि राम भोगले, अध्यक्ष MACCIA औरंगाबादहून आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न विचारीन मी राम भोगले यांना, अध्यक्ष आहेत MACCIA औरंगाबादचे. भोगले साहेब, आपण आता बघितलं अनेक समस्या आहेत अवजड उद्योगांच्या पुढच्या, पण आपल्याला जर विचारलं की आता बदलत्या काळामध्ये ज्या काळामध्ये अवजड उद्योगांची वाढण्याची गरज आहे त्या काळामध्ये उद्योग स्थलांतरित होताना दिसतात. बाहेरचे उद्योग ज्या प्रमाणात महाराष्ट्रात यायला पाहिजे त्या प्रमाणात येताना दिसत नाहीत. मग समस्या दळणवळणाची असेल, पाण्याची असेल, विजेची असेल. आपल्याला जर विचारलं की आत्ता महाराष्ट्रामध्ये अवजड उद्योगांच्या पुढच्या सगळ्यात महत्त्वाच्या समस्या कुठल्या, आपण काय सांगाल? नमस्कार. अवजड उद्योग उभा करायला अनेक वर्ष लागतात आणि तो फायद्यात आणायला पुढे अनेक वर्ष लागतात. त्यामुळे अशा उद्योगांकरता सरकारी धोरणातलं दीर्घकालीन सातत्य हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि असं सातत्य जर नसेल आणि सरकार जर योग्य वेळी निर्णय घेत नसेल तर अशा उद्योग वाढीला अतिशय अडचणी निर्माण होतात. मला रामभाऊ नाईकांकडे जायचंय. रामभाऊ, आपल्याकडे जे पॉलिसी पॅरालिसिस म्हटलं जातं, धोरण लकवा असा शब्द वारंवार वापरला जातो, तो फार वापरून गुळगुळीत झालेला आहे. पण आता अवजड उद्योग ही समस्या काही फक्त राज्यांपुरती मर्यादित नसते, तर केंद्र सरकारशी सुद्धा त्याचा अनेक प्रकारांनी संबंध येत असतो. महाराष्ट्रातल्या उद्योगांची काय स्थिती आहे असं आपल्याला वाटतं, रामभाऊ नाईक? असं आहे की दोन प्रश्न, दोन दृष्टिकोन पाहिले पाहिजे. जे सध्या अवजड उद्योग आहेत त्यांची काय स्थिती आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत, आणि नवीन अवजड उद्योग इथं यायला हवे असले तर त्यासाठी काय करायला पाहिजे. आत्ता जे विद्यमान आपल्या राज्यामध्ये अवजड उद्योग आहे त्यातली सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे विजेची उपलब्धता. त्यासाठी लावला जात असलेला दर, आकार, आणि त्याचबरोबर त्यांच्या मालाची विक्री होण्यासाठी जो वित्त पुरवठा पाहिजे, कर्ज पाहिजे, त्याच्यावरचं व्याज, या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या नसल्यामुळं आपल्याकडचे असलेले उद्योगही हे परराज्यात जाताना पाहतो आणि त्याचं मुख्य कारण विजेची उपलब्धता हे आहे. नवीन ज्यावेळेला उद्योग यायला पाहिजे असं म्हणत असतो त्यावेळेला समस्या आहे जमिनीची. पूर्वी
लोक असं म्हणत असतात की अहो, आमच्या गावाकडे उद्योग येऊ द्यात, आमच्या गावाकडे उद्योग येऊ द्यात. पण आता ती परिस्थिती बदललेली आहे. आता आपली जमीन द्यायला लोक तयार होत नाही आहेत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं जमिनीची उपलब्धता, विजेची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जे राज्य ते हे सहजपणाने उपलब्ध करून देईल त्यांच्याकडे उद्योग जात आहेत. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रात जेवढे नवीन उद्योग यायला पाहिजे ते उद्योग येत नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं हे जोपर्यंत बदलत नाही, विजेची उपलब्धता होत नाही आहे, आपल्याकडे गॅसची आवश्यकता बरोबर आहे. उपलब्ध नाहीये. रामभाऊ परत येतो आणि आपल्याकडे. असा मिळवला जोपर्यंत जात नाहीये हां. तोपर्यंत नवीन उद्योग येणार नाहीयेत. बरोबर. आणि म्हणून हे प्रश्न सोडवायला पाहिजेत. हे प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि त्याची निकड ही जेवढ्या प्रमाणात व्यक्त व्हायला पाहिजे कार्यक्षमतेतून, ती होत नाही आहे. आणि म्हणून चाललेलं आहे ठीक आहे. अशी आपल्या अवजड उद्योगांची महाराष्ट्रातली स्थिती आहे. संजीव साबळे, आपल्याला विचारायचं आहे की आपल्या पॉवरबद्दल जे काही आपण ज्या वेळेला विधानं करतो त्या वेळेला सरकारकडून किंवा वीज मंडळांकडनं, महापारेषणकडनं सांगण्यात येतं की वीज हवी तेवढी उपलब्ध आहे, जनता बिल भरत नाही, तिथली वीज कापली जाते, उद्योगांना बिल देण्याविषयीचं आपलं धोरण इतर राज्यांपेक्षा चांगलं आहे, हे नेहमी प्लीड केलं जातं. आपल्याला काय वाटतं, आता रामभाऊने जो मुद्दा उपस्थित केला की उद्योगांना इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जितकी सहज, सुलभ आणि चांगल्या कमी कॉम्पिटिटिव्ह रेटमध्ये, दरामध्ये ती उपलब्ध व्हायला पाहिजे वीज, ती होत नाही, काय वाटतं आपल्याला? त्यातल्या दोन गोष्टी आहे की महाराष्ट्र हा सुरुवातीपासून आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगतिशील असलेला राज्य आहे. इथे काही व्यवस्था सुरुवातीपासून आहेत, इंडस्ट्रीज आलेल्या आहेत, इथे प्रगती झालेली आहे. त्याच्यामुळे इथल्या जमिनींच्या किमती अधिक, इथे पाण्याची किंमत अधिक, इथे वीजही कॉम्पिटिटिव्ह रेटने असली तरी काही प्रमाणामध्ये अधिक आहे, हे खरं आहे. ज्या राज्यांमध्ये आत्तापर्यंत औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालेलं नव्हतं किंवा विकास झालेला नव्हता किंवा जमिनीच्या किमती अधिक नव्हत्या, त्या राज्यांनी आपल्याकडे हे उद्योग आणण्यासाठी काही सवलती देऊ केलेल्या आहेत. आता प्रगतिशील राज्य आणि अविकसित किंवा विकसनशील राज्य यांच्यामध्ये हा फरक कायम राहणार आहे. विकसनशील किंवा अविकसित राज्य आपल्याकडे आपला विकास व्हावा म्हणून काही सवलती देत असतात. महाराष्ट्रातही मागास जे भाग आहेत त्यांच्यामध्ये आपण काही कर सवलतींपासून विजेच्या दरापर्यंत या सर्व सवलती देतो. पण तुम्ही मुंबई, पुण्यामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागामध्ये किंवा औरंगाबाद, नागपूरच्या जवळपासच्या भागामध्येच जर जायचं ठरवलं तर तिथल्या जमिनीच्या किमती तुम्हाला द्याव्या लागतील, तिथे पाण्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल आणि विजेची किंमतही मोजावी लागते. हे सगळं असूनही आपल्याकडे खूप आपली पिछेहाट होते असं जे आपण म्हणतो हे खरं नाही आहे. थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकटी जी 100 रुपये जर होत असेल भारतामध्ये, त्यातली 23 रुपये केवळ महाराष्ट्रामध्ये होते. आणि महाराष्ट्र आणि NCR म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन म्हणजे दिल्लीच्या आसपास मिळून होणारी थेट विदेशी गुंतवणूक ही 50% आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात मागे पडलेला असं म्हणायचं कारण नाही आहे. महाराष्ट्रातून आजही जर तुम्ही एक्सपोर्ट पाहिला तर महाराष्ट्राचा एकट्याचा एक्सपोर्ट देशाच्या एकूण एक्सपोर्टपैकी 30% आहे. त्यामुळे महाराष्ट्र मागे पडलेला आहे, महाराष्ट्राची पिछेहाट होते आहे, हे काही मला बिलकुलच मान्य नाही. आपण DL कराडांकडे जाऊ, कामगार नेते आहेत. कराड साहेब, आपल्याला काय वाटतं, महाराष्ट्र हा भले आउटपुटच्या दृष्टीने किंवा औद्योगिक उत्पादनाच्या दृष्टीने, गुंतवणुकीच्या दृष्टीने मागे नसेल, पण कामगार विषयक धोरणांच्या बाबतीत आपलं काय मत आहे? याचं कारण त्यात कामगारांना असलेल्या आर्थिक सवलती असतील किंवा कामगारांचं काही वेलफेअर असेल, या प्रकारामध्ये नेमका महाराष्ट्र कुठे आहे, आपल्याला काय वाटतं? सुरुवातीला मी पहिला जो मुद्दा आपण मांडलेला आहे की महाराष्ट्रामध्ये अवजड उद्योगाचा ज्याला चालना मिळायला पाहिजे, मोठ्या प्रमाणावर यायला पाहिजे, ते का येत नाहीत हा मुद्दा आहे. एक तर पहिला मुद्दा असा आहे की संबंध देशभरामध्येच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे, उत्पादन क्षेत्र जे आहे, हे संकुचित होत चाललेलं आहे. आणि असं म्हणण्याचं काही कारण फार मोठ्या प्रमाणावर कुठल्या तरी राज्यामध्ये मोठमोठे उद्योग उभारले जात आहेत असं काही होत नाही. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये इंडस्ट्रीयल ग्रोथच्या ऐवजी इंडस्ट्रीयल शिफ्टिंग होत आहे. मुंबईमधले उद्योग बंद पडतात, नाशिकमध्ये येतात, औरंगाबादला जातात, किंवा महाराष्ट्रातले काही उद्योग हिमाचल प्रदेशमध्ये जातात, उत्तराखंडमध्ये जातात. तर देशामध्येच एकंदर इंडस्ट्रीयल काहीतरी फार मोठी ग्रोथ होते, मोठे उद्योग येतात अशी काही परिस्थिती नाही आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की जगभरच उत्पादन क्षेत्रामध्ये संकुचितपणा आलेला आहे, इंडस्ट्रीयल ग्रोथ ही मंदावत चाललेली आहे. दुसरी जी गोष्ट आहे की आपल्या देशाच्या संबंध परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या दृष्टीनं नेमकं काय करायला पाहिजे,
ही खरी गोष्ट आहे की ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आल्या पाहिजेत. रस्ते आहेत, विमानतळ आहेत, वाहतुकीची व्यवस्था आहे, वीज, पाणी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक गोष्ट झालेली आहे की गेल्या 20-1 वर्षामध्ये ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण झाल्यामुळं ह्या प्रत्येक इनपुट लागणाऱ्या ज्या काही उद्योगासाठी लागणारे जे इनपुट्स आहे सगळेच महाग झालेले आहेत. पाणी आणि विजेचे दर इतके प्रचंड वाढलेले आहेत की पॉवर इंटेन्सिव्ह उद्योग महाराष्ट्रामध्ये टिकू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे जे अवजड उद्योग आहेत हे महाराष्ट्रामधले बरेचसे अवजड उद्योग बंद पडलेले आहेत किंवा आजारी पडलेले आपल्याला दिसतात आहे. आणि म्हणून इथं खरं म्हणजे सरकारचा रोल महत्त्वाचा आहे की मोठ्या उद्योगासाठी किंवा एकंदरच एम्प्लॉयमेंट जनरेशन करणाऱ्या उद्योगासाठी ज्या मूलभूत गोष्टी लागतात त्या खाजगी क्षेत्रावर सोडता कामा नये. विजेच्या क्षेत्रामध्ये सरकारने भागीदारी केली पाहिजे, वीज निर्मितीमध्ये स्वतः लक्ष घातलं पाहिजे, पाण्यावर सरकारचा कंट्रोल असला पाहिजे, रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टी सरकारने स्वतः इन्व्हेस्टमेंट करून पब्लिक एक्सपेंडिचर करून त्या विकसित केल्या पाहिजेत, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी उद्योगांना माफक दरामध्ये उपलब्ध होतील आणि हे सगळे उद्योग कॉम्पिटेटिव्ह होतील. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही गोष्ट केली जात नाही. महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र जर देशामध्ये आघाडीवर ठेवायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने काही प्रोॲक्टिव्ह प्रयत्न करण्याची गरज आहे. उद्योगमंत्र्यांनी काही खास गोष्टी करण्याची गरज आहे. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे, ह्या क्षेत्रामध्ये जाऊन मी कधी असं पाहिलेलं नाही की उद्योगमंत्री तिथं गेलेले आहेत, मोठ्या उद्योगाच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत, तिथे काहीतरी एरिया स्पेसिफिक काही प्लॅन केलेला आहे, सरकारने त्याच्यावर काही काम केलेलं आहे आणि तो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं काही दिसत नाही. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असोत किंवा उद्योगमंत्री असोत, आपल्या महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रामध्ये आघाडीवर ठेवण्यासाठी काहीतरी टेलर मेड काही प्रोजेक्ट ठरवतात असं काही दिसत नाही. बरोबर आहे. त्यामुळे आपण म्हणता ते बरोबर आहे कराड साहेब. आपण एक 2-3 मुद्द्यांवर येणार आहोत की काही वेगळ्या उद्योगांना वेगळं धोरण हे राज्य सरकारने आखण्याची गरज आहे का. मग IT उद्योग असेल, वस्त्रोद्योग असेल किंवा एका विशिष्ट भागात ते सेंट्रलाइज झालेले आहेत, ते बाहेर नेण्याकरता काही करता येईल का राज्यातच, पण पुणे मुंबई सोडून काही बाहेर नेण्याकरता करता येईल का, याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.